संबंधितच असलेले अभंग भारूड अथवा गवळण असावी. आपण कोणता अभंग भारूड किंवा गवळण म्हणू इच्छित आहात तो कोणत्या संतांनी असलेला आहे आणि गायनास लागणारा पेळ यांची माहिती वैजयंतीताई तुंगार यांना द्यावी. आपला होकार लवकरात लवकर कळवावा ही विनंती. जय जय रघुवीर समर्थ. श्रीधर दादा, आपण निरूपणास सुरुवात करावी. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचैतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते. वागीशा यस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित् तं नरसिंहमहं भजे. अहो देवर्षिर्धन्योऽयं यत्कीर्तिर्शारं धनवनः गायन्माद्यनिदं तन्त्र्या रमयत्यातुरं जगत्. धन्य धन्यतो नारदो जासी सर्वा सर्वत्र गोविंदो सर्वथा हरिनामाचा छंदो तेने परमानंदो सदोदित. जो श्रीकृष्णाचा आवडता जासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा ज्याचे निसंगे तत्वता नित्यमुक्तता जडजीवा. नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः. ज्ञानेन योगेन च कर्मणा च भक्त्या च सर्वस्व समर्पणेन आराधिताभ्यां श्रुतिमार्गदक्षैः नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम. आज आषाढ शुद्ध पंचमीच्या दिवशी देवर्षी नारदांच्या भक्तिसूत्रावरचं चिंतन करण्यासाठी, भक्तिसूत्रावर चर्चा करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. प्रारंभी हृदयस्थ सद्गुरू, त्याचप्रमाणे आपल्यासारख्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ तपोनिष्ठ ज्येष्ठ नागरिकांच्या चरणी प्रारंभीच वंदन करतो. मागच्या वेळी आपण श्री धन नास्तिक चारित्र न श्रवणीयम या देवर्षी नारदांच्या सूत्राचा विस्ताराने विचार केला. हा विचार करत असताना श्रीचं चरित्र का श्रवण करायचं नाही, धनाचं चरित्र का श्रवण करायचं नाही, कुठल्या श्रीचं चरित्र श्रवण करायचं नाही, वैराचं चरित्र का श्रवण करायचं नाही, याचं आपण विस्ताराने चिंतन केलं. जसे आपल्या शरीराच्या बाहेर श्री धन आणि नास्तिक वैरी यांचा विचार केला, नास्तिकांच्या जवळ आल्यानंतर जसं आपल्याला देवावरचा विश्वास आपला हळूहळू उडायला लागतो, स्त्रीच्या चरित्रातनं आपण हळूहळू कामविषयाकडे ओढले जातो, धनाच्या चरित्रातनं आपण गर्वाच्या कडे जातो. त्यामुळे ती एक अभिमानाची परंपरा सुरू होते पुढे आणि त्यामुळे मनुष्याचं खूप नुकसान होतं. तो भक्ती मार्गातनं बाहेर ओढला जातो. जशा बाहेरच्या काही गोष्टी देवर्षी नारदांनी सांगितल्या की ज्या भक्ती मार्गामध्ये आपली क्रमण करणाऱ्या भक्ताला त्या घातक आहे, साधकाला त्या घातक आहे, तशाच आपल्या आतल्या पण काही गोष्टी या भक्ती मार्गामध्ये आपले क्रमण करत असताना त्या साधकासाठी निश्चित घातक आहेत. त्याचं वर्णन या पुढच्या सूत्रामध्ये देवर्षी नारद करतात. अभिमान दंभाधिकम त्याज्यम.
बाहेरचे विषय अगोदर सांगून झाले. आता देवर्षी नारद आपल्या आतल्या वैऱ्याकडे, आपल्या आतमध्ये काय काय वस्तू असते की ज्याच्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टींचा त्रास होऊ शकतो, ज्यामुळे आणि आम्ही भक्ती मार्गांपासून च्युत होऊ शकतो, याचं वर्णन या सूत्रामध्ये देवर्षी नारद करत आहेत. मनुष्य अनेक वेळा, मनुष्याची एक साधारण सवय, अनेक वेळा त्याला दुसऱ्याच्या गोष्टी, दुसऱ्याच्या चुका, बाहेरच्या गोष्टी लगेच दिसतात, पण आपल्या आतमध्ये तो कधीही डोकावून पाहत नाही की आपल्यामध्ये काय चुकीचं आहे. यासाठी देवर्षी नारद या सूत्राच्या माध्यमातून आपल्याला सल्ला देतात की आपल्या अंतःकरणामध्ये अगोदर डोकावून पाहावं. आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी असणारे अभिमान, दंभ जे दोष आहेत त्यांचा त्याग केला पाहिजे. हे अभिमान आणि दंभ म्हणजे नेमकं काय, याचं विस्तारानं वर्णन या सूत्रामध्ये देवर्षी नारदांना अपेक्षित आहे. आपण जनरली बोलत असताना आपल्या जवळ अभिमान असावा, गर्व नसावा. दंभ म्हणजे काय याचं आपण इतकं सखोल जाऊन चिंतन करत नाही आणि कुठेही हे शब्द वापरत असतो. अभिमानाचं वर्णन करताना माऊली म्हणतात, तैसी पाचाही गाठा पडे, जै देहाकारू घडे, तै नाचवी चहूकडे तो अहंकारोगा. पाचाही गाठा पडे, जै देहाकारू घडे, तै नाचवी चहूकडे तो अहंकारोगा. पाच इंद्रिय म्हणा, पंचमहाभूत म्हणा, हे जेव्हा देहाकार होतात तेव्हा या पंच विषयांकडे माणूस आपोआप ओढला जातो, त्यामुळे तो चहूकडे माणसाला नाचतो, त्याला अहंकार असं म्हटलं जातं, असं या ठिकाणी माऊलींनी म्हटलेले. अभिमानाचे जर आपण प्रकार पाहायला गेलो तर एक साधारण अभिमान आणि दुसरा असाधारण अभिमान असे दोन प्रकार आपल्याला करता येतील. साधारण अभिमानामध्ये देहाचा अभिमान आहे, क्रियेचा अभिमान आहे. हे दोन अभिमान प्रत्येक जीव जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्याबरोबर अनायासे येत असतात. आपल्या शरीर क्रियांबद्दलचा अभिमान, आपल्या देहाबद्दलचा अभिमान हा प्रत्येकाजवळ थोड्याफार प्रमाणात का होईना असतो, असावाही. पण असाधारण अभिमान म्हणून ज्यांचं वर्णन केलं जातं ते वर्णाभिमान आहेत, आश्रमाभिमान आहेत, गुणाभिमान आहेत, विद्येचा अभिमान आहे, तपाचा अभिमान आहे, श्रुत म्हणजे ऐकण्याचा अभिमान आहे, धनाचा अभिमान आहे, सत्तेचा अभिमान आहे, बलाचा अभिमान आहे. हे सगळे अभिमान अगदी लिमिटेड स्वरूपात असले तर ते मनुष्याकडे असावेत, पण थोड्या प्रमाणात, की ज्यामुळे मनुष्याला प्रेरणा मिळत जाते. पण त्या अभिमानामध्ये जर मनुष्य अंधळा झाला तर राजसी तामसी प्रकृतीचा या अभिमानांनी, या असाधारण अभिमानांपैकी वर्ण, आश्रम, गुण, विद्या, तप, श्रुत, धन, सत्ता आणि बल या सगळ्या अभिमानांनी जर राजसी आणि तामसी प्रकृतीचा अंगीकार केला की मग मात्र त्याचं रूपांतर पुढे दंभामध्ये व्हावं लागतं, दर्पामध्ये व्हायला लागतं, पारुषामध्ये व्हायला लागतं, कुणाला कठोर बोलण्यामध्ये व्हावं लागतं आणि होतं आणि शेवटी त्याचं रूपांतर अज्ञानामध्ये होत असतं. म्हणून मनुष्याला शरीराबरोबर येणारे त्याचे देहाभिमान आणि क्रियाभिमान असावे. असाधारण अभिमानापैकी वर्ण, आश्रम, गुण, विद्या, तप, श्रुत ऐकण्याचा अभिमान, आपल्या विद्येबद्दलचा अभिमान थोड्या प्रमाणामध्ये असावा. कुणामध्ये बोलावं, कुणामध्ये न बोलावं याचा विवेक आपल्याला विद्येमुळे येतो. तपामुळं, आपल्या तपाचा जर फाजील अभिमान बाळगायला गेलो तर हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, रावण यांची उदाहरणं आपल्या समोर आहे की ज्या असुरांनी आपल्या शरीराला सहन न होणारीही अशी अनेक अघोरी अशा प्रकारची तप केली आणि हजारो वर्षांची तप केली. परंतु त्या तपाच्या जोडीला जेव्हा राजसी आणि तामसी प्रकृतीचा अंगीकार त्यांच्याकडनं झाला, त्या राजसी आणि तामसी गुणांचा अंगीकार त्यांच्याकडनं झाला, तेव्हा तप हाच गुण त्यांच्यासाठी मारक ठरला. म्हणून या अभिमानाचं गर्भामध्ये रूपांतर होऊ नये, हा अभिमान अगदी पराकोटीला पोहोचू नये याकडे साधकाचं लक्ष असलं पाहिजे. तैसा अहम नामाचे निमोहे,
ईश्वराचे नामही नसाहे, वेदांत म्हणे मज हे सवती झाले. या अहंकारामुळं कधी कधी असं वाटायला लागतं की मी जे सांगतोय ना तेच खरं. मी अमुक ग्रंथांचं वाचन केलंय, एवढ्या ग्रंथांवर माझा अधिकार आहे आणि मी सांगतो तर हे ऐकत नाही. मग तशा वेळेस ईश्वराचा नावही ऐकायला नको वाटतं. मी म्हणतो तेच खरं, अशी प्रवृत्ती त्या ठिकाणी साधकाची सुरू होते आणि सवतीप्रमाणे तो अहंकार त्याच्या मनामध्ये शिरतो आणि तो भक्ती मार्गातून हळूहळू च्युत व्हायला लागतो. अहंकारापासून जर आपण पाहायला गेलं, या रचनेमध्ये सृष्टी विश्वनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये जर आपण पाहायला गेलं तर मन, बुद्धी, चित्त आदींची निर्मिती ही अहंकारापासून सांगितलेली आहे. अभिमान ज्याला विषय करील त्यालाच मन, बुद्धी, चित्त विषय करतात. आणि म्हणून आपल्याला खूप फार जपून राहावं लागतं. आपली विद्येचा अभिमान आपल्याजवळ असावा, पण आपल्या पुरता. माझ्यासारखं दुसरा कोणीच शिकलेला नाही असं एकदा जर आपल्या मनाने समज करून घेतला, माझ्यासारखं तप दुसऱ्या कुणाचं नाही, माझ्यासारखा दुसरा ऐकणारा श्रोताही नाही, जो ऐकतो लगेच लक्षात ठेवतो असं दुसरा श्रोताही नाही, असा अभिमान जर पराकोटीला पोहोचला तर तो अभिमान आपल्या मनबुद्धी चित्ताला विषय करतो. आणि त्यामुळं जी अनर्थाची परंपरा आहे ती हळूहळू सुरू होते, जी आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत. ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषु पजायते, संगात संजायते कामा, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहात स्मृती विभ्रमः, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. दरवेळी याच्यावर स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही. शेवटी बुद्धिनाशापर्यंत ही मालिका जाऊन पोहोचते. आणि यासाठी आपल्याला अभिमान जो आहे तो अगदी सीमित असला पाहिजे, आपल्या पुरता असला पाहिजे. आपल्या विद्येबद्दल अभिमान बाळगला पाहिजे, आपल्या ऐकण्याबद्दल आपण अभिमान बाळगला पाहिजे, आपल्या तपाबद्दलचा आपला अभिमान आपल्या पुरता असावा. तो भक्ती मार्गाला घातक ठरेल एवढा मोठ्या प्रमाणात असून आपलं मत एखाद्या ठिकाणी मांडावं, ऐकलंच पाहिजे सर्वांनी असंही नाही. एखाद्याला नाही पटणार, त्याचा वेगळा अभ्यास असेल, नाही पटलं सोडून द्यावं. पण आपण जे गुरुमुखातून ऐकलेलं आहे, जे शास्त्रातून ऐकलेलं आहे, त्याचं श्रवण करण्याबरोबर त्याच्यावर फर्म राहायला आपण शिकलं पाहिजे. आपल्या ज्ञानावर आपण फर्म राहायला शिकलं पाहिजे. पण ते करत असताना मात्र त्याचं गर्भात रूपांतर न होईल याकडे मात्र आपलं लक्ष असावं. आणि या अभिमानानं जर का आम्हाला एकदा भगवत विन्मुख केलं, भगवंताकडे कशाला जायला पाहिजे, इकडे कशाला जायला पाहिजे, माझ्याकडे यावं, मी त्याला त्याच्या समस्येचं उत्तर देईन, अशी जर आमच्या मनाची अवस्था झाली असेल, अशी जर एखाद्या साधकाच्या मनाची अवस्था झाली असेल, त्याला विद्वत्तेचा अभिमान जर जोडला गेला असेल तर तो प्रचंड प्रमाणात वृद्धिंगत होऊन तो अतिशय बाधक होतो. बुद्धिनाश त्याचा तर होतोच, पण त्याच्या संपर्कात येणाऱ्या सगळ्यांचा बुद्धिनाश झाल्याशिवाय राहत नाही. अनेक मोठी मोठी उदाहरणं आपण पाहिली की ज्यांना भक्तीचे आचार्य म्हटलं जातं, अशा भक्तीचे आचार्य असणाऱ्यांनाही हा अभिमान त्यांच्यामध्ये पराकोटीचा जेव्हा झाला तेव्हा भगवंताला त्यांच्यासाठी प्रयत्न करावे लागल्याचे उदाहरण आपण पाहतो. सख्य भक्तीचे आचार्य असणारे अर्जुन आणि दास्य भक्तीचे आचार्य असणाऱ्या हनुमंतांची कथा आपल्या सर्वांना विदित आहे. फक्त या अभिमानापुरती आपल्या पुढे ठेवून जाईल. एकदा म्हणे अर्जुन त्या धनुष्कोटीला जातो त्याच्या वनवासाच्या काळामध्ये, आणि तिथे गेल्यानंतर रामानं बांधलेला सेतू पाहतो. तो सेतू पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये असा विचार यायला लागतो की अरे भगवान श्रीराम एवढे मोठे भगवंत होते, भगवंताचे अवतार होते, पण त्यांना वानरांची मदत घेऊन दगडधोंड्याच्या साह्याने हा सेतू बांधावा लागला. त्या काळी एकही धनुर्धर असा नव्हता की जो बाणांचा सेतू तयार करेल, असा एकही धनुर्धर तेव्हा नव्हता. असा अभिमान अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि जेव्हा जेव्हा भक्ताला अभिमान होतो तेव्हा तेव्हा त्याला
तो दूर करण्यासाठी भगवंताला प्रयत्न करावे लागतात. त्याच्या मनातला अभिमान भगवंतापर्यंत पोहोचतो. भगवंत त्या ठिकाणी हनुमंतरायांची योजना करतात. हनुमंतराय एका म्हाताऱ्या वानराचं रूप घेऊन त्या ठिकाणी येतात आणि अर्जुनाला म्हणतात, अर्जुनाशी बातचीत करायला लागतात. अर्जुनाला मुद्दाम म्हणतात की त्या काळी प्रभू रामचंद्रांनी हा सेतू बांधला म्हणून रामाच्या सगळ्या सैन्याला लंकेमध्ये जाता आलं, रावणाशी युद्ध करता आलं. अर्जुनाच्या मनात जी गोष्ट होती तीच त्याच्या मुखावर आली. अर्जुनानं म्हटलं की म्हणजे त्या वानरांना म्हातारे होते, वृद्ध होते म्हणून नमस्कार केला. ते हनुमंताच्या स्वरूपात नव्हते, त्यांना नमस्कार केला अर्जुनानं आणि सांगितलं त्या काळी कुणी असा धनुर्धर नव्हता का की जो बाणांचा सेतू तयार करेल. त्या वृद्ध वानराच्या रूपातल्या हनुमंतरायानं म्हटलं की त्या काळी जी वानर होते त्यांच्यामध्ये प्रचंड शक्तिशाली होते ती. हा बाणाचा सेतू जो आहे तो त्यांच्या शक्तीपुढे टिकला नसता. पण अर्जुनाला झालेला पराकोटीचा अभिमान पुन्हा त्याला म्हणण्याला बाध्य करतो. अर्जुन त्या ठिकाणी म्हणतो की आजही मी बांधलेला सेतू कुणी तोडून दाखवावा, बाणांचा सेतू तयार केलेला. हनुमंतराय म्हणतात नुसतं नाही तसं करायचं, आपण त्याच्यावर काहीतरी पैज लावूया. मग दोघांची पैज पडते आणि अर्जुनाला ते वानररूपी हनुमंतराय म्हणतात की जर माझ्याकडनं हा सेतू तुटला नाही तर मी निश्चितपणानं हे मान्य करेन की आज अर्जुनासारखा दुसरा सर्वोत्तम योद्धा दुसरा या पृथ्वी तलावर नाही, विश्वात दुसरा कोणी नाही. आणि अर्जुन त्या ठिकाणी असं सांगतो पराकोटीच्या अभिमानामुळं की जर मी बांधलेला हा सेतू, बाणांचा सेतू जर तुमच्याकडून तुटला तर मी सूर्यास्तापूर्वी आत्मदहन करेन. अर्जुन बाणांची योजना करून सेतू तयार करतो. त्यांना अनेक शस्त्रास्त्र विद्या अवगत असतात. तो बाणांचा सेतू तयार करतो आणि हे जे वानररूपी हनुमंतराय असतात ते एका मोठ्या उडीमध्ये तो सगळा सेतू उद्ध्वस्त करतात. अर्जुनाला अतिशय दुःख होतं. हनुमंतराय वर म्हणतात माझ्यासारखा एक म्हातारा वानर जर हा सेतू नष्ट करतोय, ज्याने हा सहज पडतोय, तर त्या काळची अंगद, नील, जांबुवंत, हनुमान यांच्यासारखे मोठे मोठे शक्तिशाली वानर हा त्यांच्यापुढे हा सेतू कसा टिकला असता. आणि मग भगवंताला याच्यामध्ये मध्यस्थी करावी लागते. भगवंताला आपल्या भक्ताचा अभिमान तर दूर करायचा असतो, पण एकीकडे त्याला वाचवायचंही असतं. त्यानं केलेल्या निश्चयापासून त्याला दूर करायचं असतं. म्हणून भगवंत स्वतः तिथे येतात आणि ते येऊन म्हणतात जोपर्यंत दोघांच्या बोलण्याला कोणीतरी साक्षीदार नसतो तोपर्यंत तुम्ही लावलेल्या पैजेला काहीही महत्व नाही. ती तुम्ही त्याच्या अटी पाळायलाच पाहिजे असंही नाही. मग आता माझ्या समोर ठरवा. पुन्हा तशीच योजना केली जाते आणि अर्जुन पुन्हा तो बाणांचा सेतू तयार करतो आणि यावेळी मात्र भगवंताचं सुदर्शन त्या सेतूच्या रक्षणासाठी तीच त्याच्या मुखावर आली. अर्जुनानं म्हटलं म्हणजे त्या वानरांना म्हातारे होते, वृद्ध होते म्हणून नमस्कार केला. ते हनुमंताच्या स्वरूपात नव्हते, त्यांना नमस्कार केला अर्जुनानं आणि सांगितलं त्या काळी कुणी असा धनुर्धर नव्हता का की जो बाणांचा सेतू तयार करेल. त्या वृद्ध वानराच्या रूपातल्या हनुमंतरायानं म्हटलं की त्या काळी जी वानर होते त्यांच्यामध्ये प्रचंड शक्तिशाली होती. हा बाणाचा सेतू जो आहे तो त्यांच्या शक्तीपुढे टिकला नसता. पण अर्जुनाला झालेला पराकोटीचा अभिमान पुन्हा त्याला म्हणण्याला बाध्य करतो. अर्जुन त्या ठिकाणी म्हणतो की आजही मी बांधलेला सेतू कुणी तोडून दाखवावा, बाणांचा सेतू तयार केला. हनुमंतराय म्हणतात नुसतं नाही तसं करायचं, आपण त्याच्यावर काहीतरी पैज लावूया. मग दोघांची पैज पडते आणि अर्जुनाला
ते वानररूपी हनुमंतराय म्हणतात की जर माझ्याकडनं हा सेतू तुटला नाही तर मी निश्चितपणानं हे मान्य करेन की आज अर्जुनासारखा दुसरा सर्वोत्तम योद्धा दुसरा या पृथ्वी तलावर नाही, विश्वात दुसरा कोणी नाही. आणि अर्जुन त्या ठिकाणी असं सांगतो पराकोटीच्या अभिमानामुळं की जर मी बांधलेला हा सेतू, बाणांचा सेतू जर तुमच्याकडून तुटला तर मी सूर्यास्तापूर्वी आत्मदहन करेन. अर्जुन बाणांची योजना करून सेतू तयार करतो. त्यांना अनेक शस्त्रास्त्र विद्या अवगत असतात. तो बाणांचा सेतू तयार करतो आणि ते जे वानररूपी हनुमंतराय असतात ते एका मोठ्या उडीमध्ये तो सगळा सेतू उद्ध्वस्त करतात. अर्जुनाला अतिशय दुःख होतं. हनुमंतराय वर म्हणतात माझ्यासारखा एक म्हातारा वानर जर हा सेतू नष्ट करतोय, ज्याने हा सहज पडतोय, तर त्या काळची अंगद, नील, जांबुवंत, हनुमान यांच्यासारखे मोठे मोठे शक्तिशाली वानर हा त्यांच्या पुढे हा सेतू कसा टिकला असता. आणि मग भगवंताला याच्यामध्ये मध्यस्थी करावी लागते. भगवंताला आपल्या भक्ताचा अभिमान तर दूर करायचा असतो, पण एकीकडे त्याला वाचवायचंही असतं. त्यानं केलेल्या निश्चयापासून त्याला दूर करायचं असतं. म्हणून भगवंत स्वतः तिथे येतात आणि ते येऊन म्हणतात जोपर्यंत दोघांच्या बोलण्याला कोणीतरी साक्षीदार नसतो तोपर्यंत तुम्ही लावलेल्या पैजेला काहीही महत्व नाही. ती तुम्ही त्याच्या अटी पाळायलाच पाहिजे असंही नाही. मग आता माझ्या समोर ठरवा. पुन्हा तशीच योजना केली जाते आणि अर्जुन पुन्हा तो बाणांचा सेतू तयार करतो आणि यावेळी मात्र भगवंताचं सुदर्शन त्या सेतूच्या रक्षणासाठी त्याच्या खाली येऊन थांबतं. आणि अशा रीतीनं हनुमंतरायांच्या तिथे जाण्यानं त्या सेतूला कुठल्याही प्रकारची बाधा तिथे होत नाही. तो सेतू त्यांच्याकडनं पडत नाही, कारण प्रत्यक्ष भगवंताचा आशीर्वाद त्या सुदर्शनाच्या रूपानं त्या सेतूला लाभलेला असतो. म्हणजे या दृष्टांत कथेतनं आपल्याला एवढंच घ्यायचंय की एकदा का मनुष्याला पराकोटीचा अभिमान झाला तर तो अभिमान आपल्या साधना मार्गासाठी, भक्ती मार्गासाठी अतिशय घातक असतो. प्रत्यक्ष भक्तीचे आचार्य असणारे अर्जुन सुद्धा यातनं सुटू शकले नाहीत. त्यांचं बल अतुलित बल आहे असे भीमसेनही त्यातनं सुटू शकले नाहीत. की अतिशय बलशाली म्हणतात 10,000 हत्तींचं बळ भीमाच्या ठिकाणी होतं. पण हनुमंतराय जे पुन्हा एकदा वृद्ध वानराच्या रूपानं तिथं येतात, त्यांची शेपटी सुद्धा उचलू शकत नाही भीमसेन. म्हणून मनुष्यानं आपल्या जवळ असलेल्या कुठल्याही गोष्टीचा पराकोटीचा अभिमान धरू नये. सीमित स्वरूपातला अभिमान त्याच्याकडे असावा. एक जाणीव करी तोची नेणे, आथिले पडे मिरवी तेची गुणे, आम्ही जहालो ऐसे जो म्हणे तो काहीच नव्हे. इथं जो मी परमात्म्याचं स्वरूप जाणलंय असं म्हणतो त्याला आपण काहीच कळलं नाही असं समजायचं. जो सांगायला लागतो लोकांमध्ये येऊन सांगायला लागतो उघडपणानं मी अमुक अमुक परमेश्वराला पाहिलंय, मी अशा अशा पद्धतीने केलंय, मला असा दृष्टांत झालाय, मला स्वप्नामध्ये असं दिसलंय, असं जर सांगायला लागला तर माऊली म्हणतात त्याला काहीच कळलं नाही असं आपण समजावं. आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे तो काहीच नव्हे हे माऊलींचं म्हणणं आहे. मी तर जाणीव करी तोची नेणे. माझ्या पुढे जो आपला संपन्नपणा मिरवतो तोच त्याचा उणेपणा आहे. भगवंतापुढे जाऊन जो सगळ्या ऐश्वर्य असेल, बल असेल यांचा दाता आहे, त्याचा माज जर आपण भगवंतापुढे जाऊन दाखवायला लागलो तर भगवंतासाठी ती गोष्ट अगदी आपल्याला तुच्छ समजणारच. आपण भक्ती मार्गाच्या कुठल्याही प्रकारे भक्ती मार्गामध्ये तर जाऊ शकत नाही. इव्हन साधना मार्गामध्ये आम्ही जाऊ शकत नाही. अभिमान त्यागा करता जे साधन करावे त्याने अभिमान वाढायला लागतो. मी अमुक गोष्टीचा त्याग केलाय, ही गोष्ट मनुष्य एवढ्या अभिमानानं एवढ्या गर्वानं सांगायला लागतो. मी चहा सोडलाय, मी चहा सोडलाय, मी हे घेत नाही, मी अमुक ठिकाणी ते घेत नाही, मी तमुक ठिकाणी ते घेत नाही.
असं मोठेपणानं अहमपणानं सांगणारी अनेक माणसं आपल्याला भेटतात. पण समोरच्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारे न अवघड तो अवघडला नाही पाहिजे अशा रीतीने आपली गोष्ट आपण सांगितली पाहिजे. म्हणून जसं विद्येचा अभिमान, मला 14 विद्या अवगत आहे, मला एवढं अमुक अमुक सगळं येतंय, मी एवढ्या डिग्र्या माझ्याकडे घेतलेल्या आहेत, असं म्हणणारी अनेक माणसं आपण पाहिली. पण त्या सगळ्यांना यश मिळालं, कीर्ती मिळाली असं नाही. भगवंताकडे त्यांना सहजपणाने जाता आलं असंही नाही. कृपाबद्दल अनेक आपण आता पाहिलं की असुरांनी अनेक असुरांनाही खूप मोठी अशा प्रकारची तप केली. पण तरीही त्यांना भगवंताची प्राप्ती होईलच असं नाही. कारण तप करणं आणि त्या तपाचा पराकोटीचा अभिमान बाळगणं हे भक्ती मार्गासाठी तेवढंच घातक आहे. मी एखाद्या ठिकाणी ऐकायला जातो, मला ऐकलेलं लगेच लक्षात राहतं. मला ऐकलेल्या गोष्टी एकदा ऐकल्या की त्या तशाच्या तशा पुन्हा आठवतात. मी जे ऐकतो त्या सगळ्या गोष्टी माझ्या पाठ होऊन जातात. मला एखाद्यानं वाचून दाखवलं की मी तसंच्या तसं ते आठवू शकतो. याचा अभिमान जरी झाला तरी आपण त्या भगवंतापर्यंत पोहोचू शकणार नाही. कदाचित आमच्याकडे शब्द पांडित्य असेल, लिहिण्याचं सामर्थ्य असेल, आम्ही कदाचित एखाद्या सभेलाही मोहवू शकतो, पण त्या भगवंताकडे जाण्यासाठी मात्र आपल्याला ते काही उपयोगाचं नाही. आमच्याकडे भरपूर धन आहे, आम्ही धनाच्या साह्यानं भगवंताची पूजा करतो, पण तरीही भगवंत त्या पूजेनं संतुष्ट होत नाही. एक नुकतीच कथा वाचनामध्ये आली. गुजरात मधल्या एक राणीचं कुठलं तरी नाव होतं. प्रचंड सोमनाथांच्या जवळ कुठेतरी त्या राणीचं राज्य होतं आणि तिच्याकडे प्रचंड धनसंपत्ती असते. भगवंताची षोडशोपचार पूजा करून भगवंताला रत्न, माणिक्य असं अनेक गोष्टी भगवंताच्या पुढे ठेवायच्या आणि त्या भगवंताला अर्पण करायच्या असा तिचा दिनक्रम असतो त्या राणीचा. आणि असं करता करता अनेक वर्ष लोटतात. मनुष्याजवळ धन असणं चांगलंय, मनुष्याजवळ विद्या असणं चांगलंय, मनुष्याकडे ऐकणं, श्रोते पण चांगलं असणं हे पण चांगलंय. पण त्याचा अभिमान पराकोटीला गेला. अनेक वर्ष करून करून जर ते आपण त्याचा अभिमान बाळगायला लागलो तर मात्र तो घातक होतो. ते त्या राणीचंही तसंच झालं. तिच्या मनामध्ये विचार यायचा, त्या सगळ्या पृथ्वी तलावर माझ्या एवढी चांगली पूजा, एवढी धनानी षोडशोपचार पूजा धनाच्या साह्यानं हिरे माणिक्य ठेवून कुठल्याही अशा प्रकारची पूजा मला नाही वाटत पृथ्वी तलावर दुसरा कोणी करत असेल. असा अभिमान 5 वर्षांनी 10 वर्षांनी मनात त्या राणीला व्हायला लागतो. अभिमान झाला की त्या भक्ताचा अभिमान दूर करणं हे भगवंताचं पहिलं कर्तव्य असतं. कुठली तरी योजना त्याने तो करतो आणि भगवंत त्या भक्ताला अभिमानापासून दूर करत असतो. त्या राणीच्या बाबतीतही भगवंत तसं ठरवतात. राणीला संध्याकाळी झोप लागते. झोप लागल्यानंतर भगवंत प्रत्यक्ष त्या स्वप्नामध्ये स्वप्न दृष्टांत त्या राणीला देतात आणि त्या राणीला असं सांगतात की तू अतिशय चांगल्या पद्धतीनं माझी पूजा केली, माझी भक्ती चांगल्या पद्धतीनं केली, धना अतिशय श्रीमंतीनं तू माझी पूजा केली. त्या पूजेमध्ये कुठलीही कसर ठेवली नाही. जे जे पदार्थ पूजेसाठी म्हणून लागतात ते सगळे पदार्थ तू रोज माझ्यासाठी आणतेस. पण तरी मी तुला एक सल्ला देईन की तुला थोडस पुण्य, एक जी म्हातारी येते ना उद्या ती अमुक अमुक अशा प्रकारे भोग चढवील या वस्तूचा, ती आली की तिच्याकडनं थोड्याशा पुण्य तू मिळव आणि त्या म्हातारीकडनं जर तू पुण्य मिळवलं तर तुला या जगामध्ये काही कमी पडणार नाही. त्यानं राणीला जाग येते. इकडे तिकडे बघायला लागते, भगवंताला शोधायला जाते. तिच्या लक्षात येतं की भगवंत आपल्याला स्वप्नामध्ये स्वप्न दृष्टांत भगवंतांनी दिलेला आहे. आणि मग ती राणी दुसऱ्या दिवशी
ती आपल्या दैवताजवळ मंदिरामध्ये जाते, आपल्या नेहमीप्रमाणे पूजा करते आणि बाहेर लक्ष ठेवून असते की कोण ही वृद्ध म्हातारी येते आता आणि कोण भगवंताला ती कशाचा भोग चढवते. बराच वेळ लक्ष ठेवल्यानंतर एक अतिशय वृद्ध म्हातारी, तिचे कपडे जीर्ण झालेले आहेत, तिच्या हातामध्ये एक छोटीशी फाटकी तुटकी अशी पिशवी आणि ते घेऊन एक सावकाश गाठी टेकवत टेकवत ती भगवंताकडे येते. आपण मागून आणलेल्या भिक्षेतनं काही भाग ती त्या भगवंताला ठेवते आणि रात्रीतल्या स्वप्न दृष्टांताप्रमाणे त्या म्हातारीचा चेहरा या राणीनं पाहिलेला असतो. ती त्या म्हातारीला बरोबर ओळखते, हीच ती म्हातारी की जिला भगवंतानं भेटायला आपल्याला सांगितलं. त्या वृद्ध म्हातारीकडे जाऊन ती बघते तिच्याकडे, तिचे सगळे कपडे जीर्ण झालेले असतात. तिने थोडीफार भिक्षा मागून आणलेली असते. त्या भिक्षेतला काही भाग तिनं देवापुढे मोठ्या श्रद्धेनं भावानं ठेवलेला असतो. ती त्या वृद्ध आजींना विचारते, आजी तुम्ही काय करता असं, मला तुमच्याकडचं थोडस पुण्य आवश्यक आहे. ते आजी सांगायला लागतात, राणी साहेब मी एक अतिशय गरीब अशा कुटुंबातली एक भिकारी म्हणावं अशी मी एक वृद्ध श्री आहे. ना मला कुणाचा आधार आहे, ना मला कुणाचा आसरा आहे. मी रोज 4-5 ठिकाणी जाऊन माधुकरी मागते, त्यातनं जे मिळतं ते मी भगवंताला थोडा भाग त्यातला अर्पण करते. आज येता येता एका अपंग माणसाला अतिशय भूक लागली, त्यालाही मी माझ्यातला काही भाग दिला, काही भगवंताला ठेवला आणि जो काही थोडाफार उरेल त्यातनं मी माझा उदरनिर्वाह चालत असते. माझ्याकडे कसलं आलंय पुण्य, मला ना पूजा येत, ना मला उपचार माहीत, ना मला काही माहीत. आणि राणी जेव्हा हे सगळी गोष्टी त्या वृद्ध स्त्रीकडून ऐकते तेव्हा त्या राणीच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो की अरे आपण अनेक वर्षापासून भगवंताची पूजा करत आलेलो आहोत, षोडशोपचार पूजा करत आलेलो आहोत आणि आपल्याला गेल्या काही दिवसापासून आपल्या मनातले हे विचार वाढत चालले की माझ्यासारखी भगवंताची पूजा दुसरं कुणीही या जगामध्ये करत नाही, हा विचार माझ्या मनामध्ये जोर धरायला लागलाय. आणि त्यामुळेच आपण भगवंताचे सगळ्यात श्रेष्ठ भक्त आहोत असं मला वाटायला लागलंय. हाच माझ्यातला अहंकार काढून टाकण्यासाठी, पराकोटीचा अहंकार नष्ट करण्यासाठी भगवंतानी सगळी योजना केलेली आहे. ते त्या राणीला समजतं आणि राणी अतिशय पुन्हा एकदा डाऊन टू अर्थ होते. पुन्हा एकदा ती रोजच्या प्रमाणे साधारणपणाने भगवंताच्या भक्तीमध्ये एकरूप होऊन पूजा करायला लागते. मीच सगळ्या जगामध्ये मोठा भक्त आहे असा तिच्या मनातला भाव त्या ठिकाणी नष्ट होतो. तात्काळ जावया देहाभिमान, अखंड माझे नामस्मरण, गीत नृत्य हरिकीर्तन, सर्वाभूती समान मत भावो. हे जेव्हा आपण करू, आमचा देहाभिमान तात्काळ गळून पडायचा असेल, पराकोटीचा झालेला जो देहाभिमान आहे तो गळून पडायचा असेल, तर भगवंताचं अखंड नामस्मरण करणं हा त्यावरचा पहिला उपाय. भगवंताचे गीत ऐकणं, भगवंताच्या कथामध्ये नृत्य करणं, भगवंताचं हरिकीर्तन करणं आणि सगळ्या प्राण्यांच्या विषयी समान भाव बाळगणं. मग एखादा छोटा आहे, वेगळ्या कुठल्या तरी वेगळ्या वर्णाचा आहे, कुठल्या तरी वेगळ्या जातीचा आहे, माझ्यापेक्षा गरीब आहे, श्रीमंत आहे, असा कुठलाही भाव भगवंताकडे नसतो. भगवंत हा फक्त भावाचा भुकेला असतो. हे अभिमानाच्या बाबतीत भगवंतांनी मनुष्याला दिलेला उपदेश की मनुष्यानं अभिमान बाळगताना तो अतिशय प्रमाणामध्ये असला पाहिजे, लिमिटेड असला पाहिजे, तात्पुरता असला पाहिजे. पराकोटीला तो एकदा पोहोचला की मनुष्य अनेक त्याच्या परिणामांना सामोरा जाण्यासाठी, त्याचे दुष्परिणाम भोगण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज होत असतो. म्हणून अहंकार मनुष्याच्या मनामध्ये निर्माण झाला की त्याच्या मागे लगेच बल, दर्प, काम, क्रोध, परिग्रह यांचे प्रभाव तिथं आपोआप गोळा होतो. सर द्वेष आपोआप मनामध्ये शिरतात आणि आपल्यासारखाच आपण नेहमी म्हणतो
की प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे. आपण बोलताना म्हणतो, गीतेमध्ये आपल्याला उपदेश केला सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो, ते आपण म्हणतो. पण जेव्हा आपण व्यवहारामध्ये बघतो, आपल्या शेजाऱ्याकडे बघायला लागतो, तेव्हा त्याचं एक साधं उत्कर्ष आपल्याला सहन होत नाही. आपल्या मित्राचा एक साधा उत्कर्ष आपल्याला सहन होत नाही. आपल्या नातेवाईकांचा साधा उत्कर्ष आम्हाला सहन होत नाही. याचं कारण जर आम्ही पाहायला गेलो, तर आम्हाला हे सगळं माहिती आहे. माझ्या हृदयामध्ये जसा परमेश्वर बसलाय, तसा समोरच्याच्या हृदयातही परमेश्वर बसलेला आहे. नवे नवे प्रत्येक सजीवामध्ये, प्रत्येक निर्जीवामध्ये परमेश्वराचं वास्तव्य आहे. हे सगळं आम्ही मोठ्या आवडीनं वाचत असतो, ऐकत असतो, श्रवण करत असतो, प्रत्येक ठिकाणी गाऊन म्हणत असतो. पण आम्हाला वळत मात्र ही गोष्ट कधीच नाही. माणसाच्या स्वभावातला सगळ्यात मोठा दोष आहे. तो घरामध्ये सगळ्या घराचं वातावरण थंडगार करण्यासाठी त्याच्याकडे एसी आहे. चांगली फळं ताजी ठेवण्यासाठी, भाजीपाला ताजी ठेवण्यासाठी, नंतर गार पाणी पिण्यासाठी त्याच्याकडे फ्रीज आहे. पण डोकं शांत ठेवण्यासाठी मात्र डोक्यावर किती बर्फ ठेवला तरी डोकं शांत ठेवणं त्याच्या हातात नाही. त्यासाठी विचारामध्ये शांतता आली पाहिजे. सदाचारातनं ही शांतता मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होत असते आणि म्हणून हा सदाचार अतिशय महत्वाचा. यासाठी अभिमान म्हणता म्हणता कधी कधी आम्हाला या अभिमानात कधी पराकोटीला पोहोचला हे आमच्या लक्षात येत नाही. आम्ही ज्ञाते हे मानोनी दृढ, ज्ञानाभिमाने केले मूढ, पांडित्य होनी गर्वारूढ, दुःख दुर्वाड भोगती. काही लोकांवर असा शिक्का पडतो की त्यांना गीतेचं त्यांनी सखोल अध्ययन केलेलं आहे, सखोल ज्ञान त्यांच्याकडे, गीतेवर त्यांची अनेक व्याख्यानं झालीत, अनेक प्रवचनं झालीत गीतेमध्ये. ते काय त्यांनी PhD केली. पण एकदा का त्या मनुष्याच्या मनामध्ये असा अभिमान दृढ झाला की नाही, गीतेमध्ये माझ्या एवढं ज्ञान दुसऱ्या कुणाला नाही असा अभिमान त्या व्यक्तीच्या मनामध्ये झाला, तर त्या पांडित्यामुळे तो गर्वारूढ होतो आणि त्या गर्वारूढ झाल्यामुळं त्याला कधी कधी गीतेतले सामान्य सिद्धांतही लवकर सांगता येईल. PhD पर्यंतचा अभ्यास झालेला असतो, सगळं झालेलं असतो, मोठमोठी प्रवचनं त्याच्यावर झालेली असतात. पण एखादा साधा प्रश्न एखाद्या माणसानं केला की गीतेमध्ये त्याच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे, हे त्याला लवकर सामान्य मनुष्याच्या भाषेमध्ये कसं सांगायचं हे त्याला लवकर व्यक्त होता येत नाही. म्हणून अभिमाना ऐसा वैरी, आन नाही संसारी, तोडा ज्ञानाभिमाने करी, घाली दुस्तरी सज्ञाना. म्हणून या संपूर्ण जगामध्ये पराकोटीचा अभिमान जर होत असेल तर त्याच्यासारखा वैरी या दुसऱ्या विश्वामध्ये कोणी नाही. या ज्ञानाभिमानाला जर तोडायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आपल्या ज्ञानाच्या बाबतीमध्ये जे ज्ञान आपण सांगतो त्याच्या बाबतीत आपल्याला कुठलाही गर्व आपल्या जवळ नसावा. त्याच्याबद्दलचा पराकोटीचा अभिमान आपल्या मनामध्ये नसावा. श्री तुकाराम महाराज आम्हाला सांगतात की तुका म्हणे नरकी घाला अभिमान, तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्भ ताठा. ज्ञानाबद्दलचा गर्व जर अतिशय झाला, ताठा मिरवायला लागला, तर असा गर्व मनुष्याला नरकामध्ये जायला बाध्य करतो. म्हणजे 9व्या अध्यायातला माऊलींनी एक विषय आलाय, पण तिथल्या याच्यावर वर्णन करताना माऊली असं सांगतात की अर्जुना, जो जाणीवेचा अहंकार बाळगतो, त्याला काही कळत नाही, तो भगवंतापुढेच आपला संपन्नपणा मिरवायला लागतो. आणि जो भगवंतापुढे आपली श्रीमंती मिरवायला लागतो, संपन्नपणा मिरवायला लागतो, त्याला तो कमीपणा. जसं आपण सूर्यावर जाऊन थुंकावं की तो आपल्याच अंगावर पडतो, तसं भगवंताकडं आपण जाऊन ज्ञानाचा ताठा दाखवायला लागलो, जाणीवेचा अहंकार दाखवायला लागलो, मलाच फार कळतं असं दाखवायला लागलो, तर ते सूर्यावर थुंकण्यासारखं अगदी हास्यास्पद आहे. आणि कृतार्थ झालो असं समजत असेल तर तो काहीच झाला नाही असं. जसं आपण आता विचार करून आलो, यज्ञ दान तप यांच्या योगाने
जर सहज भगवत प्राप्ती करून घेता येईल असा जर कोणाचा समज असेल, असा जर कोणाचा गर्व असेल, तर या साधनांना भगवंताच्या जवळ अगदी गवताच्या काडी एवढी किंमत नाही. म्हणून भगवंत असं सांगतात की अर्जुना, अरे विचार कर, ज्ञान संपन्नतेच्या बाबतीत वेदापेक्षा कोणी श्रेष्ठ आहे का? वेदापेक्षा कुणीही विद्वान नाही, वेदापेक्षा कुणीही दुसरा श्रेष्ठ नाही. मग ज्या वेदांना भगवंताचं वर्णन नेती नेती म्हणून करावं लागलं, त्याच्यापेक्षा दुसरं कोण भगवंताचं वर्णन करू पाहणार? भगवंताच्या जवळ राहणारे जे शेष आहेत त्यांना हजारो मुख आहेत. मग शेषापेक्षा अधिक मुखांनी बोलणारा जर कुणी आला आणि म्हणायला लागला की मी अजून चांगलं बोलतो, असं कुणी होऊ शकेल का? असा हजारो मुखे असणारा शेषही भगवंताची शय्या झालेला आहे किंवा त्याच्या शय्येखाली त्याला लपून बसावं लागलंय. शिव देखील अभिमान टाकून भगवंताचं चिरडोदक मस्तकावर धारण करतायत गंगेच्या रूपात. ऐश्वर्याने लक्ष्मीच्या बरोबरचे जगात कोण आहे? पण त्या लक्ष्मीलाही ती भगवंताची सेवा करण्यासाठी तिथे बसलेली आहे. म्हणून त्या लक्ष्मीपेक्षा जर कोणी श्रीमंत नाहीये ना, मग श्रीमंतीचा अभिमान आम्हाला होतोच कसा? अशा प्रकारे ज्या गोष्टी अभिमानाकडे नेल्या आहेत त्याचा अगदी शेवटचं टोक ऍक्टिव्ह लेवल जे म्हणून आहे ते आम्हाला भगवंतांनी सांगितले की यांच्यापेक्षा तर कोणी मोठं नाही ना. आणि मग तेच जर माझ्या अंकित असतील तर तुमची श्रीमंती किती, तुमचं ज्ञान किती, तुमचं वक्तारपण किती, तुमचं तप किती, हे सगळं जर त्या ज्या प्लॅक्यू लेवलला भगवंतांनी गोष्टी केल्या, लक्ष्मीची उपमा सांगितली, अगदी शेषांची उपमा सांगितली, तिथपर्यंत आम्हाला जाऊन सांगितलं इतक्या मोठ्या गोष्टी जर माझ्या अधीन आहेत तर आम्ही छोट्या छोट्या गोष्टींना गर्व करणारे, छोट्या छोट्या गोष्टींनी माज दाखवणारे आम्ही सगळे किती यत्किंचित आहोत. अगदी सूर्यावर थोपट्याप्रमाणे ते हास्यास्पद नाही का? म्हणून या अभिमानाचा त्याग मनुष्यानं करणं सगळ्यात श्रेष्ठ आहे. देहाचे माथा ठेविली होती अनंता, ते देह मिथ्यात्व पावता सबुळ अहंता पळाली. एकदा का देहाचं मिथ्यात्व कळलं, एकदा का देहाचं खोटेपण आपल्याला लक्षात आलं आणि आपण त्या भगवंताच्या चरणावर अगदी सहजपणाने आमचा माथा टेकवला तर आम्हाला हा अहंकार हळूहळू सहजपणानं दूर होतो. त्याच्यानंतर भगवंतांनी दर्प म्हणजे काय? आम्ही दर्प अनेक वेळा म्हणतो की दर्प नेमकं कशाला म्हणायचं? अभिमान दर्पाधिकम त्याज्यम असं या ठिकाणी म्हटलं. मग दर्प कशाला म्हणायचं? अहंकार आपण पाहिलं. मग दर्प कशाला म्हणायचं? तर दर्प म्हणजे ढोंगी, खोटेपणा आणि ढोंग करणं. मौलींनी अगदी छान त्याचं ओवीमध्ये वर्णन केलेलं. जेणे सत्याचा भूकसा काढिला, मग असत्य तृणकुटा भरिला, तो दंभ उडविला जगी. एखाद्या प्राणी मरून पडावा आणि त्या मृत पशुच्या शरीरातलं सगळं मांस बाहेर काढून त्याच्यामध्ये पेंढा भरावा, म्हणजे त्या चारा जो आहे तो त्याच्यामध्ये भरावा आणि तो खरा जिवंत पशु आहे असं दाखवावं. त्याप्रमाणे स्वतःच्या आचरणातलं सत्य काढून त्यात असत्याचं तृण भरून पूर्ण सत्याचरणाचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करणं, याला दर्प असं म्हणावं. असं मौलीने अतिशय सूट होणार, आत्ताच्या आपल्या सहज लक्षात येणार असं त्यांनी ओवीमध्ये वर्णन करून ठेवलं. जेणे सत्याचा भूकसा काढिला, मग असत्य तृणकुटा भरिला, तो दंभ उडविला जगी. अशा प्रकारचा दंभ आहे. मी नाही ते दाखवण्यासाठी अनेक वेळा मी ज्ञानी कसा आहे, मी श्रीमंत कसा आहे, मी आध्यात्मिक कसा आहे, मी धार्मिक कसा आहे, मी अमुक माणसाच्या जवळचा कसा आहे, मी भगवंताच्या जवळचा कसा आहे, मी या गुरूंच्या जवळचा कसा आहे, हे दाखवण्याची स्पर्धा मनुष्यामध्ये सुरू होते. आणि एकदा का अशी स्पर्धा सुरू झाली की त्यामुळे मनुष्य दर्पाकडे आपोआप ओढला जातो. खरं तर त्याला हे करायचं नसतं, त्याला हे दाखवायचं नसतं, पण तो एखादं
त्याच्या मनातनं बोलून जातो. ते करण्यासाठी मग त्याला खोटं काहीतरी करावं लागतं. लोकांसमोर आपण असे आहोत असं भासवावं लागतं. रोज अभक्ष भक्षण करणाऱ्यानं जर सांगितलं की मी शुद्ध शाकाहारी आहे, तर कधीतरी ते उघडकीस येणारच. मग त्याने एखाद्या दिवशी ज्याला सांगितलेलं असतं, कोणाकोणाला सांगितलं हे पण त्याच्या लक्षात नसतं. कोणासमोर काय करू नये हे त्याच्या लक्षात येत नाही. आणि काही माणसांना तर उगाच अशी सवय असते की मी फक्त तुम्हाला सांगतो बरं का, मी फक्त तुलाच सांगतोय बरं का, दुसरं कोणालाच सांगितलं. असं म्हणून ते 100 लोकांना सांगतील, 1000 लोकांना सांगतील, आणि मग मी खरंच कोणाला सांगितलं हे त्यांच्या लक्षात राहत नाही. आणि मग त्यांच्या समोरच नेमका तो तोंडघशी पडतो. त्याला दर्प असं म्हटलं जातं. एकदा का तो तोंडघशी पडला की तो दर्पी आहे हे त्या समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येतं. या दर्पाचे पण प्रकार या ठिकाणी सांगितले की जपदंभः, तपोदंभः, ध्यानदंभः तथैव च सर्वे निस्पृह दंभाच गलानार्हन्ति षोडशी. मी खूप जप करतो असं दाखवायचं असेल तर आपण अनेक लोकांमध्ये बसल्यावर मुद्दाम गळ्यातली माळ काढावी आणि मग ते आपलं जप करतोय आपण दाखवण्यासाठी आपलं माळ उडत राहावी म्हणे. भले आपल्या मुखातनं नाम येऊ किंवा न येऊ, पण लोकांना तर दाखवतोय की अरे या माणसाला नेहमी सवय बरं का, हा कायम नामस्मरणामध्ये असतो. साधा माणसांमध्ये बसला, कीर्तनात बसला, प्रवचनात बसला तरी त्याचा जप चालू असतो. म्हणून मग गळ्यातली माळ काढावी आणि मणी उडत बसावी. त्याला जपदंभ असं म्हणतात. तपोदंभ. मी सगळ्या बाबतीत तप करणार आहे असं दाखवायचं असेल तर उगीच ध्यान लावून बसायचं, उगीच तप करत असल्यासारखं दाखवायचं. माझं अमुक वाणीवर नियंत्रण आहे, माझं शरीराच्या खाण्यावर नियंत्रण आहे, अनेक गोष्टीवर माझं नियंत्रण आहे हे दाखवायचं. आणि हे करताना दुसऱ्या ठिकाणी जाऊन पाहिजे ते खायचं. असं जेव्हा तो करतो तेव्हा ते तप हे दाखवण्यापुरतं. ध्यानदंभः, ध्यान लोकांना मी कायम ध्यानात असतो, ध्यानाची आवड आहे हे दाखवायसाठी ध्यान करायचं. सगळ्यांना पक्क ध्यान माहिती की त्या बगळ्यानं जावं आणि पाण्यामध्ये बसून एका पायावर उभं राहावं, डोळे झाकून घ्यावे आणि एखादा चांगला मासा नेमका वर यावा, अशा वेळी पटकन तो त्याचे डोळे उघडतो, पटकन त्या मासाला टिकून घेतो. त्याला पक्क ध्यान म्हटलं जातं. आणि असं यालाच ध्यानदंभ म्हटलं जातं. आणि निस्पृह दंभ म्हणजे अंतःकरणामध्ये धन विषय इत्यादी विषयी इच्छा आहे, स्पृहा आहे, पण ते असूनही त्या मुळीच नाहीत असं दाखवणं हे निस्पृह दंभाचं लक्षण. अशा अनेक प्रकाराने या अभिमानाचं दंभाचं वर्णन आपल्याला करता येतं. आणि एकदा का आम्हाला अभिमान कुठल्या पातळीपर्यंत आपण बाळगावा, तो सोडून द्यावा हे लक्षात आलं, सद्गुरु कृपेमुळे, भगवंताच्या वरील निस्सीम प्रेमामुळे ते आपल्याला सहज शक्य होतं. आणि त्यासाठी नित्य आपण भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अभिमाने उठे मत्सर, मत्सरी हे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळ होतो. अभिमानानं मत्सर निर्माण होतो. एकदा का आपल्या ज्ञानाविषयी अभिमान निर्माण झाला की माझ्यासारखं दुसऱ्याला कुणी नाही, आणि मग दुसऱ्याने एखाद्याला येऊन समोर विषय चांगला मांडावा की आपल्याला त्याच्याविषयी नसते, माझ्यासारखं काही म्हणून मांडूच शकत नाही हा विषय, त्याच्यामध्ये हे कमी होतं, त्याच्यामध्ये ते कमी होतं, असं आपण त्याची त्रुटी काढायला लागतो. आणि त्या मत्सराने तिरस्कार यायला लागतो. काही त्याचं वैर नसतं, त्याचा आपल्या बांधाला बांध नसतो, आपल्या शेजारी राहणारा नसतो, पण केवळ आपल्यापेक्षा चांगला विषय समोरच्याने मांडलाय, मग त्याच्याविषयी मत्सर निर्माण होतो. त्या मत्सरातून तिरस्कार निर्माण होतो. त्याच्याविषयी आपोआप वैरभाव मनुष्याच्या मनात तयार होतो की नाही त्याच्याकडे जायला असतो का, तर तो फार फुगीर. कशामुळे फुगीर, तर तुझ्यापेक्षा चांगला विषय त्याने मांडला म्हणून तो फुगीर ही आणि मनातनं समजून करून घेऊन त्याच्या मनामध्ये या मत्सरामुळे येणारा तिरस्कार, मग पुढे क्रोधाचा विकार. मग त्या मनुष्यानं काही बोललं पुढं, याला हा त्याचा तिरस्कार करतोय, त्या मनुष्यानं काही बोललं की त्याच्या मनामध्ये प्रचंड क्रोध निर्माण होतो, त्याच्याशी उगीचच भांडायला लागतो. आणि मीपणे वस्तू ना कळे, मीपणे भक्ती मावळे, मीपणे शक्ती गळे वैराग्याची. दासबोधामध्ये वर्णन आले की माणसाच्या मनुष्यामध्ये एकदा का मीपण आलं, त्याच्यामध्ये अहंता आली की त्याच्यामुळे त्याला वस्तू कळू शकत नाही. त्या वस्तूचं स्वरूप कसं आहे ते त्याला समजणार. मीपणे भक्ती न कळे, मी पण जर आलं तर त्याला भक्ती कधीच समजणार नाही. आणि मीपणे शक्ती गळे, जास्त अहंकार झाला
माझ्यासारखा कोणी शक्तिशाली नाही असं वाटायला लागलं तरी त्यामुळे शक्ती पात होतो, त्याला शक्ती त्याच्यातनं निघून जाते वैराग्याची. आणखीन मनाच्या श्लोकांमध्ये जर आपण पाहिलं तर तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहम भाव याते जिणावे, अहंता गुणी वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. जर एखाद्या गोष्टीवर तत्वज्ञानाची आपल्याला चर्चा करायची असेल तर आपल्याला संवाद करावा लागतो, दोन्ही बाजू ऐकून घ्याव्या लागतात, पूर्व पक्ष उत्तर पक्ष असं त्याची मांडणी करावी लागते. एखाद्या वस्तूचं विधिवत ज्ञान आपल्याला करून घ्यावं लागतं. पण हे करत असताना जर हा संवाद जर आपल्याकडनं तुटला, आपला विवेक जर संपला आणि अहम भावाची निर्मिती जर आपल्यामध्ये झाली, माझंच खरं हे वाटायला लागलं, मग त्यातला पूर्व पक्षाचं खंडन न करता, आपला उत्तर पक्ष यथायोग्य रीतीनं शास्त्रा धरून न मांडता जर आम्हाला आमचंच खरं असं वाटायला लागलं तर मात्र आमच्यामध्ये ही अहंता गुण वाढायला लागतो असं समर्थ आपल्याला सांगतात. अहंता गुणे वाद नाना विकारी. आणि हा अहंकाराचा गुण एकदा का आमच्यामध्ये वाढायला लागला, हा वाढला की त्याच्यामुळे अनेक दुःख, अनेक विकार, अनेक वाद आमच्या पाठीमागे लागतात. अगदी अहंता गुणे सर्वही दुःख होते. या अहंकारामुळे मिळणारं समाधान फार काळ टिकणारं नसतं. कदाचित आम्ही दोन माणसांना सांगितलंय की या बाबतीत माझा अमुक अमुक आहे, असा अभिमान आहे, माझा असा अभ्यास आहे, असं आपण जर गर्वाने दोघा व्यक्तींना सांगितलं आणि काही दिवसाने त्याला याच्यापेक्षा चांगली व्यक्ती मिळाली तर त्याला लक्षात येतं की समोरचा माणूस गर्विष्ठ आहे. आणि काही माणसांना असं सांगण्याची त्यांची वृत्ती असते, त्यांचा स्वभाव असतो म्हणा, कदाचित त्यांना अहंकारही करायचा नसतो, पण त्यांचा स्वभाव असतो की मला अमुक अमुक गोष्टी येतात, या गोष्टीमध्ये मी आहे, या गोष्टीत मी अनेक माझे आतापर्यंत झालेले आहेत, याच्यामध्ये मी अनेक वेळा याच्यावर व्याख्यान केलेले, याच्यामध्ये अनेक वेळा मी बोललेलो आहे, असं सांगण्याची सवय असते. माहिती म्हणून सांगावी, पण त्याबद्दल मनुष्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची अहंता नसावी, कारण ही अहंता असली तर या अहंतेच्या गुणामुळे सर्वही दुःख होते. हे समर्थांनी आपल्याला सांगितलं सिद्धांत आहे. मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ होते. आपणच आपल्याबद्दल स्वतः जे सांगितलंय ते सगळं ज्ञान व्यर्थ होऊन जातं. आपल्याबद्दल सांगितलेलं सगळं व्यर्थ होतं, कारण न स्तुयात स्वयं आत्मान हा आमच्या शास्त्रांनी, आमच्या भारतीय संस्कृतीने आम्हाला घालून दिलेलं सिद्धांत की स्वतःची स्तुती स्वतः कधीही करून दाखवायची नाही. आमच्याबद्दल आम्ही आज सांगायला लागलो, मी असा आहे, मी तसा आहे, मी असं आहे, असं आम्ही जर आमच्याबद्दल जास्त सांगायला लागलो की त्यामुळे मनुष्याच्या मनामध्ये अहंकार निर्माण होतो. इव्हन दुसऱ्याकडनंही आपली स्तुती ऐकताना फार ती आपल्याला लागेल असं माणसाने असू नये. खरं तर ही फार आदर्श स्थिती आहे. तुमच्या माझ्यासारख्याला हे करणं आजही शक्य नाही, पण तरी जे आहे त्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. आणि समर्थांनी आपल्याला त्या गोष्टी प्राधान्यानं सांगितल्यात, त्यासाठी या अहंकाराचा आणखी आपण सखोलतेकडे, म्हणजे देवर्षी नारदांच्या भक्तिसूत्रांच्या बरोबरच मनाच्या श्लोकामध्ये श्रीमद दासबोधामध्ये कुठे कुठे त्याचं वर्णन आलंय त्याचं आपण आता वर्णन बघतोय. अहंता गुणे सर्वही दुःख होते, मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ होते, सुखी राहता सर्वही सुख आहे, अहंता तुझी तुझी शोधोनी. मनुष्याला जर सुखी राहायचं असेल, आनंदी राहायचं असेल तर त्यानं कोणाबद्दलही काही बोलायचं नाही, अगदी साधं सरळ राहायचं. दुसऱ्याबद्दलचा तर विचार त्याच्यामध्ये अजिबात यायलाच नको. आपल्याला जे त्यावेळेस वाटतं, जे त्या परिस्थितीला अनुरूप आहे, जे शास्त्राला मानवणार आहे, जे आत्ताच्या काळामध्ये सगळीकडे रूढ आहे, त्या गोष्टींबद्दल आपण निश्चित आपल्याला वाटतं ते स्पष्टपणाने बोलावं. आणि हे करत असताना मात्र आमच्या मनामध्ये त्याबद्दलचा कुठलाही अहंकार नको की हा विचार मी समाजाला देतो, असा कुठलाही अहंकार आमच्या मनामध्ये नकोय. म्हणून समर्थांनी इथे सांगितलं की अहंता तूच शोधून पाहे. एकदा का आपण असं राहायला शिकलो, आपण एकदा सुखी राहायला शिकलो, सुखी माणसाचा सदरा जर आपल्याला घालायला मिळाला तर आपल्या ठिकाणी अहंता कधी येणं शक्य नाही. या अहंतेच्या पायी आपण तर थोडीच उदाहरणं पाहिली, पण अनेक उदाहरणं अशी आहेत की केवळ अगदी त्या ऋषी असू द्या, मुनी असू द्या,
अगदी असुर असू द्या, कोणी असू द्या, मनुष्य असू द्या, त्यांनी अनेक वर्ष उपासना केली, अनेक वर्ष भक्ती केली, अनेक वर्ष तप केलं, त्यांच्या इप्सित गोष्टी त्यांनी साध्य करून घेतल्या आणि त्यांच्या मनामध्ये केवळ अहंकार निर्माण झाला, म्हणून त्यांना त्यांच्या आहे त्या पदावरनं च्युत व्हावं लागलं. भगवंतापेक्षा आपण कोणीतरी भगवंताच्या बरोबरीचे आहोत, आपली पूजा झाली पाहिजे असं वाटायला लागतं. त्यावेळेस नहुषासारखा ज्या राजाला इंद्र पदावर जो बसलेला असतो, त्याला स्वतःच्या बद्दल अभिमान निर्माण होतो आणि तो स्वतः सांगतो की मी 99 स्वतःच पुण्य स्वतःच्या तोंडानं सांगितलं की त्याचं सगळं पुण्य संपून जातं, त्याचा पुण्य संचय नष्ट होतो. म्हणून आपण केलेलं पुण्य कार्य कधीही उघड करू नये. आपण केलेल्या पापाची मात्र उघडपणाने चर्चा करावी. आपण असलेल्या स्वार्थ, आपल्या मनामध्ये असलेल्या स्वार्थाची मात्र आपण उघडपणाने चर्चा करावी. पण स्वतःबद्दलचं पुण्य मात्र नेहमी झाकून ठेवावं, हे शास्त्राचं विधान आहे आणि त्याबद्दल अनेक दाखले आहेत. नहुष राजाचं आपल्या सगळ्यांना माहित असणारं उदाहरण आहे. 99 अश्वमेध यज्ञ केले, त्या पण इंद्राणीची अभिलाषा धरली. त्या ऋषींची पालखी तिथं करून घेतली, ऋषींच्या खांद्यावरची पालखी गेली. अहंकारामुळे, अभिमानामुळे आणि स्वतःच पुण्य बोलून दाखवलं. अशा चुका त्या अहंकारामुळे, अभिमानामुळे केल्या आणि मग त्याला त्या इंद्रपदावरनं च्युत व्हावं लागलं. अगदी अशी उदाहरणं आपण भरपूर पाहतो. की अगदी त्या जनक राजाकडे जो एक राजा आहे, त्या राजाकडे शुकाचार्यांनी यावं, एखाद्या मोठ्या ऋषीने यावं, त्यांच्या गुरुने त्यांना सांगावं की अरे तुम्हाला जनक राजाकडे जाऊन तुम्हाला उपदेश घ्यायचा आहे. आणि असं करताना मग त्यांनी आलं दारावर म्हटल्यानंतर अमुक अमुक मी आलेलो आहे असं सांगावं. हे सांगताना आपल्या सगळ्या उपाध्या सांगाव्या आणि जनक राजांना निरोप पाठवावा की तुझ्या जवळचं खूप मोठं गाठोडं आहे, ते सगळं गाठोडं तू दरवाज्यावर उतरून ठेवल्याशिवाय आत येणं शक्य नाही. तुझ्या जवळचं क्रोधाचं, तुझ्या जवळचं अहंकाराचं, दर्पाचं गाठोडं उतरून आल्याशिवाय तुम्हाला आत येणं शक्य नाही. आणि आजही आम्हाला भगवंताकडे जायचं असेल, भक्ती मार्गाकडे जायचं असेल तर आमच्या बाहेरचं जसं श्री धन नास्तिक चरित्र आपण पाहिलं, तसं आमच्याकडे आमच्या मनामध्ये असणारं अभिमानी दंभाचं गाठोडं आम्ही उतरवून ठेवलं. त्या अभिमानी दंभाचं जे शल्य आमच्या मनामध्ये जे कुठंतरी खोलवर आहे ते आम्ही हळूहळू काढून ठेवलं, त्याचं गाठोडं आम्ही बाजूला उचलून ठेवलं, तरच आम्हाला भगवंताकडे जाणं शक्य. आणि यासाठी या देवर्षी नारदांच्या या सूत्रामध्ये आम्हाला अभिमान दंभाधिकम त्याज्य असं आम्हाला सांगितलंय. या अधिकम या शब्दामध्ये अभिमान आणि दंभ या दोन्हीचा उल्लेख करून झाल्यानंतर जे आधी या शब्दामध्ये सगळ्या बाकीच्या षडरिपूंचा उल्लेख केलेला आहे. क्रोध, मद, मत्सर, द्वेष, लोभ, दर्प, बल आदी इत्यादी विचार आहेत, या सगळ्यांचा याच्यामध्ये उपदेश केलेला आहे. न यस्य जन्म कर्मभ्याम न वर्णाश्रम जातिभिः सज्जतेस्मिन् अहम भावो देहे वयस हरे प्रियः. आपला जन्माचा, आपल्या कर्माचा, आपल्या वर्णाचा, आपल्या आश्रमाचा, आपल्या जातीचा आणि त्यामुळे येणाऱ्या देहाच्या अभिमानामुळे जी अहम बुद्धी आमच्यामध्ये उत्पन्न होत असते आणि ती अहम बुद्धी जो त्यागण्यास समर्थ होतो, ती अहम बुद्धी काढून टाकण्यास जो समर्थ होतो तोच भक्त हरीला प्रिय होतो, असं या ठिकाणी श्रीमद भागवतामध्ये सांगितलंय. समूळ देहाभिमान जडे तो देहाची देवासी आवडे. समूळ देहाभिमान ज्या देहाकडून झडला जातो तो देहच देवाला आवडतो. ते भक्त जाण वाडे कोडे लढे वाडे हरीची. एका ठिकाणी पद्मावलीमध्ये फार छान सुभाषित आलंय. त्याच्यामध्ये भक्त असं म्हणतो की ना मी ब्राह्मण आहे, ना क्षत्रिय, ना वैश्य, ना शूद्र आहे, मी कोणीही नाही. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी यापैकी कुठल्याही आश्रमाशी माझा संबंध नाही, तर परमानंदाच्या सागर स्वरूप असणाऱ्या आनंद कंद भगवान गोपाल कृष्णाच्या चरणांच्या दासांचा दास मी आहे. असं आपल्या सद्गुरूंच्या बद्दल, आपल्या उपास्य देवतेबद्दल आमच्या मनामध्ये हीच स्थिती जेव्हा प्राप्त होईल तेव्हा आम्हाला आमच्या ठिकाणी असणारा जो अभिमान आहे, दर्प आहे, हे त्यागणं सहज शक्य नाहीये.
तो आमच्याकडून त्या घडेल असं अजिबात नाही. कारण आम्ही सगळेजण या कलियुगामध्ये आम्ही सगळेजण वावरत आहोत आणि याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना तारणारं केवळ जे साधन एक आहे ते नामस्मरणाचं साधन. ते नामस्मरण जर अखंड आम्ही केलं तरच या सगळ्या गोष्टीपासून आम्ही दूर राहू शकतो. अन्यथा आम्हाला आमच्या जीवनामध्ये अनेक वेळा या दंभ दर्प आदींना तोंड देण्याची प्रसंग येईल. पण तो येत असतानाही भगवंतावरच्या भक्तीमुळं, साधना मार्गामुळं आणि श्रीमद दासबोधाच्या अभ्यासामुळं आमच्यामध्ये ही शक्ती आम्हा सर्वांच्या ठिकाणी प्राप्त व्हावी ही अपेक्षा या ठिकाणी समर्थांच्या चरणी, दासबोधाच्या चरणी, आपल्या सर्वांच्या चरणी मी या ठिकाणी व्यक्त करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी या ठिकाणी, आपल्या सर्वांच्या चरणी या ठिकाणी ठेवतो आणि थांबतो. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा